हॅलो एव्हरीवन, 29 SB वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आजचं रेकॉर्डिंग आहे ते आउटडोअर आहे पण ऑडिओ आहे. तर आजचा विषय असा आहे की मजबुरीमध्ये माणसाला कितीतरी गोष्टी कराव्या लागतात, हो ना. जसे की एखादा व्यक्ती चुकीचा जरी असला आणि पॉवर्स त्याच्याकडे असल्या तर आपल्याला चुकीच्या व्यक्तीला आणि चुकीच्या गोष्टींना हो म्हणावं लागतं. मग तेच बघा ना उलटं, एखाद्या व्यक्तीकडे इमानदारी आहे, प्रामाणिकपणा आहे, टॅलेंट आहे आणि अनेक गोष्टी आहेत, स्वकर्तृत्व आहे, पण त्याच्याकडे पॉवर्सच नाही आहे. तर त्याच्याकडे कोणी येतही नाही, कोणी विचारतही नाही, किंवा तू कसा आहेस, तुझी तब्येत तर बरोबर आहे ना, असं विचारतही नाही. म्हणजे कसं आहे, संघर्ष जेव्हा व्यक्ती करत असतो तेव्हा त्याला कोणीही विचारत नाही. आणि तेच ज्याच्याकडे अनेक गोष्टी असतात, पॉवर्स असतात, पॉवर्सचा अर्थ ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे, ज्यांना माहीत नाही त्यांना वेगळं सांगायची गरज नाही. कारण की जे मन समजून घेतात त्यांना र म्हणलं तर हृदय हे कळत असतं आणि म्हणलं तर मन हे समजत असतं. त्यांना वेगळं काही एक्सप्लेन करून सांगायची गरज नसते. तर मला हेच म्हणायचं आहे, संघर्ष काळामध्ये तुमच्याकडे कोणीही येत नाही, तुमच्या तब्येतीची काळजी घेत नाही, तुमच्या जेवणाची काळजी घेत नाही. म्हणजे असं नाही की घेत नाही म्हणजे अगदीच घेत नाही, घेतही असतात पण ते मनापासून नसतं. कधी प्रत्येकाच्या बाबतीत हे लागू नाही होत, पण अनेक असे लोक आहेत की खरंच असंच आहे. आणि कलियुगात तर हे हमखास आहेच. ओके, तर मला हे सांगायचं आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते मजेशीर, ज्या व्यक्तीकडे स्वकर्तृत्वाने न मिळवलेल्या अनेक गोष्टी असतात तर त्याच्या पुढेही लोक येऊन झोपत असतात, ओके नाही. तर अशा पद्धतीचा बॅकग्राऊंड थोडा आवाज येऊ शकतो, कारण की मी आउटडोअर रेकॉर्डिंग करते. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि हे तुमच्याशी पण रिलेटेड असू शकतं. त्यामुळे हे असंच आहे. भेटूया पुढच्या वेळेस एका नवीन प्रोग्रामसोबत, एका नवीन विचारांसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. आणि मी सगळ्यांना समान न्याय देतो. मग तो चुकीचा व्यक्ती असेल तर त्याला समजून सांगायची जबाबदारी ही माझी असते. जो बरोबर असतो तो तर असतोच, त्याला वेगळं काही सांगायची गरज नसते. आणि समजून घेणं, समजून सांगणं हे सर्वांनी आत्मसात करायला पाहिजे. कारण आजकाल समजून कोणी घेतही नाही, समजून कोणी सांगतही नाही, पण चुकीचं मात्र बोलत राहतात लोक. आणि त्यातूनच अनेक वेळा नको त्या गोष्टी घडत असतात. तर आपल्याला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, सकारात्मक विचार करायचा आहे, आनंदी राहायचं आहे आणि कोण काय म्हणेल याकडे लक्ष न देता आपल्या जीवनात प्रगती करत राहायची आहे. तोपर्यंत भेटूया पुढच्या कार्यक्रमात. टेक केअर, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी स्ट्रॉंग. बाय बाय. येईन पुढच्या वेळेस.